प्रमुख नेते आहात आणि कदाचित पुढच्या काळात तुम्हाला मोठी जबाबदारी पण दिली जाईल. पण मग असा देखील आरोप होतो रवींद्र धंगेकरांवर की मग रवींद्र धंगेकर त्याच विरोधी पक्षनेत्याच्याच मानसिकतेत आहेत की काय, सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या मानसिकतेत नाहीयेत की काय, असं आहे खरंच? बघा, आता मी तुमच्या माहिती करता तो मी शिवसेनेचा नगरसेवक होतो हा आणि शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आहे, हा जनतेच्या अडचणीसाठी सत्तेला लाथ मारली तरी चालेल, पण जनतेसाठी तुम्ही रस्त्यावर उभे राहा. ही शिवसेना प्रमुख जी पक्ष स्थापना केली आणि त्या पक्षात मी काम करतो. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जनतेच्या अडचण सत्ता येत असेल तर सत्तेला लाथ मारा, पण जनतेबरोबर राहा. हे वाक्य आहे त्यांचं. बरोबर. त्यामुळे मी काय चुकीचं वागत नाही, पण मग मित्र पक्षातले नेते त्यामुळे अडचणीत येतील याचा विचार रवींद्र धंगेकर करतायत नाही करतायत असा देखील आरोप होतो. ह्याच्यामध्ये मी पहिला पुणेकर आहे, हा हे वाक्य तुम्ही आपण बरोबर ठाम ठेवलं. बरोबर. त्यामुळे काय अडचण नाही, पुणेकरांसाठी बोललं पाहिजे बरोबर. आणि जो चुकला त्याला सांगितलं पाहिजे. ते धाडस माझ्यात आहे. हा, पण मग आधी धंगेकर काँग्रेसचे नेते होते, ते त्या भूमिकेतनं कदाचित बाहेर पडले नाहीत की काय पूर्णपणे, असा देखील आरोप होतो. मी पुणेकर आहे, पुणेकरांसाठी खरं खरं खोटं ते खोटं मी लढणार. मग राजकीय पक्षाचं लेबल नको लावायला, तुम्ही आता जे करताय ते पुणेकर म्हणून करताय, राजकीय पक्षाचे नेते म्हणून नाही, असा अर्थ 100% काढायचा. पुणेकरांच्या हितासाठी लढायची वेळ आली तर आपण पुणेकर म्हणून पाहिला. बर. आणि बाकी सगळे मुद्दे मग नंतर पुणेकरांसाठी पहिलं आले. पुण्यासाठी, बर नंतर बाकी पक्षासाठी. बर पहिले पुणेकरांसाठी जर पक्षाच्या नेत्यांना बोलायची वेळ आली तर त्यांनाही जाऊन बोल की तुम्ही चुकताय. बर. मग या सगळ्या प्रकरणानंतर तुमचं नंतर परत चंद्रकांत दादासोबत काही बोलणं झालं का, तुमचा काही संवाद झाला का या मुद्द्यावर? ते कुठंच दिसत नाहीत, त्यांना आता शोधतोय मी, मला दिसत नाहीत ते. नाही, तुम्ही तर भेटूच शकता त्यांना. तुम्ही तुम्हालाही भेटत नाही, प्रेसला बी भेटत नाही, विसरा किती प्रेसवाल्यांना विसरा, त्यांनाही भेटत नाही. बर, ठीक आहे. आपण या विषयावर ते बोलतच नाही कोणाशी. बर, बघू आपण खुलासा ते करतात काय संदर्भातला. पण एक मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातला पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने की बऱ्याच ठिकाणी असं असतं की स्थानिक पातळीवर युत्या आघाड्या करायच्या नाही करायच्या त्याचे अधिकार स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना दिलेले असतात. पुणे महानगरपालिकेबाबत काय नेमकं शिवसेनेचं नियोजन ठरलेलं आहे? तुमच्या सोबत त्याबद्दल काही चर्चा झाली आहे का? महायुती म्हणूनच निवडणुका लढणार असं जवळपास तीनही पक्षातले नेते सातत्यानं सांगतात, पण कधी कधी स्वबळ आजमावण्याचा देखील विचार होतो, त्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारले जातात. पुण्याबद्दलचं नियोजन झालंय शिवसेनेचं त्याबद्दल? याच्यामध्ये आमची पूर्णपणे शिंदे साहेबांशी बैठक झालेली. शिंदे साहेबांवर सगळे अधिकार आहेत, ते प्रमुख आहेत, ते जे निर्णय घेतील तो आम्हाला पुढे फॉलो करावा लागेल. आणि आमची बैठक झाली, त्याच्यामध्ये जो आघाडी युती जे काय होणार आहे ते सगळे निर्णय ते घेणार आहेत आणि आम्ही त्यांनी दिलेला आदेश खाली फॉलो करणार. बरं. मग काही वेगळी समीकरणं, राजकीय समीकरणं येत्या काळात पाहायला मिळणार नाहीत? अजून 3 महिने निवडणुकीला वेगवेगळं म्हणजे पाहायला मिळू शकतात असं म्हणतात? नाही, ते शिंदे साहेब निर्णय घेऊ शकतात. बरं, ठीक आहे. आपण आशा करूया की जे आता तुम्ही म्हणताय त्या दृष्टीनं होऊ शकेल. जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो. पुणेकरांसाठीचं तुमचं विजन तुम्ही सुरुवातीला सांगितलंच, पण महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं कोणकोणत्या अशा समस्या आहेत ज्या प्राधान्यक्रमानं सोडवल्या पाहिजे जेणेकरून पुणेकरांना कमीत कमी त्रास होईल? पायाभूत सुविधांबद्दल तुम्ही बोललातच, पण काही नागरी समस्या सुद्धा आहेत. पार्किंगचा मुद्दा महत्वाचा आहे, वाहतूक समस्या महत्वाची आहे तुम्ही म्हणालात. तर काय नेमकं त्या दृष्टीनं तुम्हाला पुणेकरांना आवाहन सुद्धा करायचं आहे आणि समस्या सोडवण्याबद्दलच्या दृष्टीनं देखील काय? याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर सगळ्यात प्रामुख्याचा मुद्दा ही वाहतूक आहे आणि वाहतूक नियोजनाला गती दिली पाहिजे. जे आता पेंडिंग रोड आहेत, रिंग रोड सारखे अनेक योजना आता महानगरपालिकेकडे आहे, पण त्यातला जो स्पीड पाहिजे तो स्पीड मिळाला पाहिजे. मेट्रो चालू झालेली आहे, त्याच्या अगोदर रिंग रोड आहेत, बसेस आहेत, हे सगळं जरी केलं तरी ह्या सिटीमध्ये आता जे काम चाललेलं आहे, आता बघा रोडवर कामं चाललेत, ही लवकर आटोपले तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी थोडा लोकांना ह्याच्यामध्ये दिलासा मिळेल. वाहतुकीचा प्रश्न आज गंभीर आहे, तो त्याच्यावरच सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि हे सगळ्यांची ही मोठी समस्या आहे, ही जगाची समस्या आहे, ती पुण्याची समस्या आहे. वाहतुकीची समस्या सगळीकडेच आहे, पण त्यात ह्याला गती दिली पाहिजे. वाहतुकीला हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो सोडवला पाहिजे. ठीक. रवींद्र धंगेकरजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही पश्चिम महाराष्ट्र संवाद या लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि सगळ्या प्रश्नांना बेडरपणे आणि अत्यंत जबाबदारीनं उत्तरं दिलीत त्याबद्दल, दिलखुलासपणे तुम्ही उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.